नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर मनीषा नागरगोजे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी मराठी माध्यमातील मुलांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 1 गतीचे नियम याचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं पहिलं जे प्रकरण आहे, प्रकरणाचे नाव आहे गतीचे नियम। आता या गतीच्या नियमाचा अभ्यास करताना सर्वप्रथम आपल्याला गती म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे। तर सर्वप्रथम आपण गती म्हणजे काय पाहूया। वस्तूची गती, मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट। तर या ठिकाणी तुम्ही गती हा जो घटक आहे तो इयत्ता 5वीच्या वर्गापासून अभ्यासलेला आहे। तरी सुद्धा आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये पहा, सांगा पाहू म्हणजे तुम्हाला जे काही या अगोदरच्या वर्गामध्ये झालेलं आहे त्यावर थोडीफार उजळणी घेतलेली आहे आणि या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत। आणि या उदाहरणामध्ये असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे की तुम्हाला गतीची जाणीव हे कोणकोणत्या उदाहरणामधून होते, गती असणे किंवा नसणे याचे स्पष्टीकरण तुम्ही कसे कराल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहिला प्रश्न आहे, तो पहिला प्रश्न असा आहे, पक्ष्यांचे उडणे। तर आता मला सांगा की पक्ष्यांचे उडणे जे आहे यामध्ये तुम्हाला गती जाणवती का? या ठिकाणी तुमचे उत्तर नक्कीच हो असणार आहे, कारण पक्ष्यांचे उडणे यामध्ये आपल्याला गती जाणवते। त्यानंतर दुसरे जे उदाहरण आहे ते उदाहरण आहे थांबलेली रेल्वे गाडी। तर पहा, थांबलेली रेल्वे गाडी म्हणजे रेल्वे गाडीची स्थिती ही स्थिर आहे, म्हणजे आपल्याला थांबलेल्या रेल्वे गाडीमध्ये गती ही जाणवत नाही, म्हणजे ही स्थिर वस्तू आहे। त्यानंतर तिसरं उदाहरण आहे हवेतून उडणारा पालापाचोळा। आता उडणारा पालापाचोळा म्हटलं तर या सुद्धा उदाहरणामधून तुम्हाला गतीची जाणीव होते। त्यानंतर डोंगरावरती असलेला स्थिर दगड किंवा डोंगरावरती स्थिर असलेला दगड म्हणजे तो दगड स्थिर आहे, म्हणजे या दुसऱ्या आणि चौथ्या उदाहरणामध्ये आपल्याला गतीची जाणीव होत नाही। आता गती असणे नसणे हे तुम्ही कसे स्पष्ट कराल असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गती म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे की नेमकं गती कशात आहे, गती कशात नाही हे सांगता येईल। तर पहा, तर गती म्हणजे की आपल्याला रोजच्या जीवनात अनेक वस्तूंमध्ये हालचाल होताना दिसते आणि ही हालचाल होणाऱ्या वस्तू गतिमान आहेत असे आपण म्हणतो। तर इथे काही उदाहरणं दिलेली आहेत। या उदाहरणामध्ये आपण पाहिलेलेच आहे कोणत्या वस्तू गतिमान आहेत, कोणत्या वस्तू स्थिर आहेत। तर यावरून आपल्याला गती म्हणजे काय हे सांगता येईल की ते म्हणजे पहा की एखादी वस्तू जर आपली जागा ही सतत बदलत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असे आपण म्हणतो। आणि वस्तूचं विस्थापन म्हणजेच त्या वस्तूचं स्थान बदलणं होय, आणि गतिमान वस्तूचे हे नेहमी सतत विस्थापन होत असते। यावरून वस्तूची गती म्हणजे की वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन यालाच वस्तूची गती असे म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला वस्तूची गती म्हणजे काय लक्षात आलं असेल। तर आणखीन एकदा लक्षात घ्या की एखादी वस्तू आहे आणि एखादी वस्तू जर आपली सतत जागा बदलत असताना आपल्याला दिसत असेल तर ती वस्तू आपण असे म्हणतो की ती वस्तू गतिमान आहे। म्हणजेच थोडक्यामध्ये वस्तूचं विस्थापन होते। वस्तूचे विस्थापन, आता या ठिकाणी प्रश्न आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पहा, विस्थापन आणि अंतर
हा सुद्धा या ठिकाणी मुद्दा आलेला आहे. विस्थापन कशाला म्हणायचं आणि अंतर कशाला म्हणायचं? तर विस्थापन म्हणजे की एखाद्या वस्तूचं सतत असणारं स्थान बदलणं. गतिमान वस्तूचे सतत विस्थापन होत असते. यावरून गतीची व्याख्या अशी होईल की वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन यालाच वस्तूची गती असे म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये गतीचे प्रकार हे दिलेले नाहीत, परंतु गतीचे अनेक प्रकार आहेत. तर थोडक्यामध्ये पहा, गतीचे कोणकोणते प्रकार आहेत. रेषीय गती, रेषीय एकसमान गती, रेषीय असमान गती, त्यानंतर घर्षण गती, त्याचबरोबर स्थानांतरीय गती, दोलन गती आणि वर्तुळाकार गती, असे अनेक प्रकारचे गतीचे प्रकार आहेत. अनेक प्रकारच्या गती आहेत. थोडक्यामध्ये गती म्हणजे एखाद्या वस्तूने सभोवतालच्या वातावरणाशी आपली स्थिती बदलणे. जर एखादी वस्तू बदलत असेल म्हणजेच ती गतिमान आहे असे म्हणता येईल. आणि जर वस्तू जागा बदलण्याच्या स्थितीत नसेल तर त्या वस्तूला आपण स्थिर वस्तू असे म्हणतात. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे विस्थापन आणि अंतर. आत्ताच आपण पाहितल्याप्रमाणे या ठिकाणी विस्थापन कशाला म्हणायचं. विस्थापन थोडक्यामध्ये ही संकल्पना लक्षात घ्या की विस्थापन म्हणजे वस्तू ही आपली स्वतःची सतत जागा बदलत असेल म्हणजेच त्या वस्तूचं काय होते, विस्थापन होतं. आता करून पाहूया. तुम्हाला सांगितलेले आहे की करून पहा. दोऱ्याच्या सहाय्याने AB पासूनचे अंतर आकृती 1.1 अ मध्ये दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे मोजा. आता दोरा पहा, या ठिकाणी अ मध्ये दिलेला आहे. दोरा अशा पद्धतीनं गुंडाळलेला ठेवलेला आहे आणि फक्त अंतर काय केलेलं आहे, ए आणि बी एवढ्याच पॉईंटमध्ये मोजलेलं आहे. आणि आत्ता पुन्हा काय करायचं आहे, पुन्हा ए पासून बी पर्यंत अंतर सरळ तुटक रेषेने दाखवलेल्या मार्गाने मोजा. तुमच्या मते कोणत्या मार्गाने मोजलेले अंतर योग्य आहे आणि का? पुन्हा नंतर काय करायचं आहे की या ठिकाणी पहा, अशा पद्धतीनं पूर्ण अंतर मोजायचं आहे. मग असं जर अंतर मोजलं तर अशा पद्धतीनं अंतर मोजलेलंच हे जास्त येणार आहे. किंवा दुसरं एक चित्र दिलेलं आहे. आ मध्ये जरा विचार करा सांगितलेलं आहे. पहा, आता विचार काय करायचा आहे ते पाहूयात आपण. एक चित्र दाखवलेलं आहे आणि त्या चित्रामध्ये पहा, शीतल शाळेत जाताना तिच्या संगीताच्या नावाच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन मग शाळेला गेली. आकृती 1.1 पहा. शीतल आणि संगीताचं घर पहा, या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. हे आहे शीतलचे घर आणि हे आहे संगीताचे घर. म्हणजे शीतल शाळेत जाताना तिच्या संगीताच्या नावाच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन मग शाळेत गेली आणि शाळा ही इथं आहे. शीतल अशी संगीताच्या घरी गेली आणि शाळेत गेली. आता अंतर 500 मीटर आहे आणि 1200 मीटर आहे. 1200 आणि 500 मीटर किती, 1700 मीटर अंतर झालेलं आहे. पहा किती मीटर अंतर झालेलं आहे, 1700. त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की शीतलचं घर आहे तेच प्रशांतचं घर आहे. प्रशांत मात्र घरातून सरळ रेषेत शाळेला गेला. तो सरळ रेषेमध्ये शाळेला गेला म्हणजे तो 1300 मीटर गेलेला आहे. आता दोन्ही एकाच चालीने जात असतील तर शाळेत कमी वेळेत कोण पोहोचेल आणि का? तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे कमी वेळेमध्ये हा प्रशांत शाळेमध्ये पोहोचणार आहे. आता उदाहरणामध्ये प्रत्यक्ष चालावे लागलेले अंतर आणि सरळ रेषेतील अंतर यात फरक काय असेल. आता प्रत्यक्षात शीतलला चालावे लागलेले अंतर 1700 मीटर आहे आणि प्रशांतला चालावे लागलेले अंतर 1300 मीटर आहे. तर पाहूयात आपण की नेमकं हे असं कशा पद्धतीनं आहे ते. आता अंतर याची जर व्याख्या पाहायची म्हटलं तर पहा की अंतर म्हणजे काय. तर अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. तर विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ आणि अंतिम बिंदूमधील सर्वात कमी अंतर होय. अशा पद्धतीनं अंतराची सूत्र म्हणजे अंतराची व्याख्या
आणि त्याचबरोबर विस्थापनाची व्याख्या दिलेली आहे, तर ती विद्यार्थी मित्रांनी वहीमध्ये आपल्या लिहून घ्यायची आहे. त्या संदर्भानं थोड्याफार प्रमाणामध्ये अभ्यास करायचा आहे आणि ही संपूर्ण व्याख्या त्यांनी पाठ करायची आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, की अंतर तुम्हाला लक्षातच आलेलं असेल. अंतर म्हणजे गतिमान वस्तूमधील आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यामधलं मार्गक्रमण, आणि विस्थापन म्हणजे वस्तू स्थिर झाल्यानंतर आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यातील कमीत कमी सरळ रेषेतील अंतर म्हणजे विस्थापन. आता याच्यामध्ये आपण लक्षात घ्यायचं आहे. पहा, विस्थापन म्हणजे काय, की हा आरंभ बिंदू आहे आणि हा अंतिम बिंदू आहे, यांच्यातील कमीत कमी सरळ रेषेत मध्ये असलेलं अंतर हे झालं विस्थापन. आणि अंतर म्हणजे काय, की आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यामधलं असणारं जे प्रत्यक्ष मार्गक्रमण आहे ते अंतर. तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो घटक आहे तो घटक म्हणजे चाल आणि वेग. आता चाल म्हणजे काय, तर चाल म्हणजे थोडक्यामध्ये एकूण कालावधीमध्ये कापलेलं एकूण असणारं अंतर, याला काय म्हटलेले आहे, चाल म्हटलेले आहे. म्हणजे एखाद्या वस्तूनं काही ठराविक कालावधीमध्ये काही ठराविक कापलेलं अंतर याला चाल म्हटलेलं आहे, किंवा एकक काळात कापलेले अंतराला चाल म्हटलेले आहे. इंग्लिशमध्ये याला स्पीड म्हणतात. त्यानंतर पहा, दुसरं जे मुख्य घटक आहे तो म्हणजे वेग. आता एखाद्या वस्तूनं एकक कालावधीत एकाच दिशेनं कापलेले अंतर याला काय म्हणायचं, वेग म्हणायचं, व्हेलोसिटी म्हणायचं. आणि या ठिकाणी एकक कालावधीत म्हणजे 1 सेकंद, 1 मिनिट, 1 तास असा आपण कशामध्येही हा कालावधी मोजू शकतो. मोठ्या एककात कालावधी मोजल्यास 1 वर्ष हा देखील एकक कालावधी आहे. म्हणजे एकक कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला वेग असे म्हणतात. वेगाचं सूत्र पहा, वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ, अशा पद्धतीनं आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे पहा, या बाबी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. चाल आणि वेग यांची एककही सारखीच असतात. SI पद्धतीमध्ये मीटर पर सेकंद आणि CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर पर सेकंद ही एकके आहेत. त्यानंतर चाल ही अंतराशी संबंधित आहे, तर वेग हा विस्थापनाशी संबंधित आहे. त्याचबरोबर गती ही सरळ रेषेत असेल तर चाल आणि वेग यांचे मूल्य हे सारखेच असते, अन्यथा ते वेगवेगळे असू शकते. एकक वेळेत होणाऱ्या विस्थापनाला या ठिकाणी वेग म्हणतात. या सर्व गोष्टी विद्यार्थी मित्रांनो पाठ्यपुस्तकामधील तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायच्या आहेत आणि जशा आहेत त्याच पद्धतीनं तुम्हाला त्या पाठ करायच्या आहेत. त्यानंतर पहा, या ठिकाणी जे आपण काही उदाहरणं पाहितले होते, प्रश्न क्रमांक 1 वर 1.1 ची आकृती होती, तर त्यामध्ये आता आपल्याला चाल काढायची आहे. उदाहरण सोडून दिलेलं आहे. तर पहा, यामध्ये शीतल आणि संगीता यांच्या घरातील सरळ रेषेतील अंतर हे 500 मीटर आहे. त्यानंतर संगीताचे घर व शाळा याच्यामधलं 1200 मीटर आहे. अर्थात शीतलचे घर व शाळा यांच्यातील सरळ रेषेतील अंतर हे 1300 मीटर आहे. तर समजा शीतल संगीताकडे जाण्यास 5 मिनिटे आधी, म्हणजे शीतलला काय झालेलं आहे की संगीताच्या घराकडे जाण्यासाठी 5 मिनिटे लागलेली आहेत आणि तेथून शाळेत जाण्यासाठी 24 मिनिटे लागलेली आहेत. तर यावरून आपल्याला शीतलची चाल काढायची आहे. शीतलचा ये मार्ग म्हणजे शीतल इथून काय झाले, ही शीतलचं घर आहे, त्यानंतर हे संगीताचं घर आहे आणि ही शाळा आहे. तर इथून 500 मीटर अंतर आहे, म्हणजे 5 मिनिटामध्ये ती तिथे पोचलेली आहे. मग शीतलची हा ये मार्गावरची चाल आहे शीतलची. तर ती अंतर भागिले काळ म्हणजे 100 मीटर पर मिनिट, म्हणजे एका मिनिटाला ती किती 100 मिनिटं चालीनं जात आहे. त्यानंतर शीतलची बी मार्गावरची चाल 24 मिनिटामध्ये
तिने 1200 मीटर कव्हर केलेलं आहे. म्हणजे याचा भागाकार केल्यानंतर 50 मीटर उत्तर आलेलं आहे. म्हणजे बी मार्गावरची म्हणजे संगीताच्या घरापासून शाळेपर्यंतची जी शीतलची चाल आहे ती 1 मिनिटाला 50 मीटर चालत आहे. त्यानंतर शीतलची सरासरी चाल म्हणजे एकूण शीतल सरासरी कोणत्या चालीने शाळेमध्ये पोहोचलेली आहे. तर पहा, एकूण अंतर किती झालेले आहे? 500 + 1200 1700 मीटर आणि 29 मिनिटे तिला शाळेमध्ये जाण्यासाठी लागलेली आहेत. तर या ठिकाणी सरासरी शीतलची चाल ही 58.6 मीटर आहे. आणि आता शीतलचा सरासरी वेग हा किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर सरासरी वेग काढण्यासाठी सूत्र आहे प्रत्यक्ष विस्थापन भागिले लागलेला काळ. आता प्रत्यक्ष विस्थापन हे अशा पद्धतीनं आहे, पण विस्थापन म्हणजे कमीत कमी अंतर. ए बिंदू आणि बी बिंदू यांच्यामधलं कमीत कमी अंतर आपल्याला माहिती आहे, हे 1300 मीटर आहे. तर 1300 भागिले 29 मिनिटे म्हणजे शीतलचा वेग हा 44.43 मीटर पर मिनिट आहे. म्हणजे अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चाल आणि वेग हे काढता येऊ शकते. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे चाल व दिशा यांचा वेगावर काही परिणाम होतो का? तर पहा, नक्कीच चाल आणि दिशा यांचा वेगावर नेहमीच परिणाम होत असतो. तर आपल्याला इथे काही उदाहरणाद्वारे काही प्रसंग दिलेले आहेत. तर ते पहा कोणकोणते आहेत ते. सचिन मोटारसायकलने प्रवास करत आहे. या दरम्यान खालील प्रसंगी काय घडेल ते सांगा. पहा, पहिला जो प्रकार आहे, पहिला प्रकार कोणता आहे? पहिला प्रवास. सचिनने मोटारसायकलने प्रवास करत असताना मोटारसायकल प्रवासाची दिशा न बदलता मोटारसायकलची चाल वाढवल्यास अथवा कमी केल्यास वेगावर कोणता परिणाम होईल का? त्यानंतर पुढचा आहे प्रश्न. सचिन प्रवास करत असताना रस्त्यामध्ये एखादे वळण आल्यास चाल व वेग सारखाच असेल का? नक्कीच याचं उत्तर नाही आहे. यावर वेगावर काही परिणाम होईल का? तर कसल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. त्यानंतर तिसरा आहे वळण रस्त्यावर मोटारसायकल चालवत असताना सचिनने मोटारसायकल चाल व दिशा दोन्ही बदलल्यास वेगावर परिणाम होईल का? नक्कीच परिणाम हा होणार आहे. तर पहा, वेग हा चाल व दिशा यांच्या दोन्हीशी संबंधित आहे. वेग हा पुढील प्रकारे बदलतो. चाल बदलून दिशा तीच ठेवून, दिशा बदलून चाल तीच ठेवून चाल व गतीची दोन्ही या ठिकाणी चाल व गतीची दिशा दोन्हीही बदलून. तर विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक विशेष बाब म्हणजे चालीचे मापन अंतरकाल याप्रमाणे सर्वप्रथम गॅलिलिओने केले. हवेतील ध्वनीची चाल ही 343.2 मीटर पर सेकंद आहे. तसेच प्रकाशाची चाल ही 3 × 10⁸ मीटर पर सेकंद आहे. आणि पृथ्वीची सूर्याभोवतीची भ्रमण करण्याची चाल ही या ठिकाणी 29,770 मीटर पर सेकंद आहे. अशा पद्धतीनं या तिन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. हवेमधील असणारी ध्वनीची चाल, प्रकाशाची चाल आणि पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची असणारी चाल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे एकरेशी एकसमान गती. आता एकरेशी एकसमान गती म्हणजे काय? तर पहा, ज्या गतीमध्ये वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापत असेल तर त्यास एकसमान गती असे म्हणतात. जे समान कालावधी आणि समान अंतर कापते. समजा उदाहरण दिलं आहे, घड्याळाची वेळ आणि कापलेलं अंतर 5 ते 5:30 या दरम्यान 20 किलोमीटर अंतर कापलेलं आहे. त्यानंतर 5:30 ते 6 यामध्ये सुद्धा 20 किलोमीटर अंतर कापलेलं आहे. 6 ते 6:30 यामध्ये सुद्धा 20 किलोमीटर अंतर कापलेलं आहे. 6:30 ते 7 यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे? 20 किलोमीटर अंतर कापलेलं आहे. म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासाला किती? 20 किलोमीटर अंतर कापलेलं आहे. म्हणजे 5 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत जर कंटिन्यू चालत राहिलं तर त्याच्या चालीमध्ये कसल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. म्हणजे अर्ध्या तासाला 20 किलोमीटर, अर्ध्या तासाला 20 किलोमीटर असं एकूण 8 वाजेपर्यंत 120 किलोमीटर चालणं झालेलं आहे. तर या गतीला म्हणायचं एकसमान गती. ज्या गतीमध्ये वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल त्या गतीला म्हणायचं एकसमान गती. त्यानंतर दुसरं जे आहे
ती आहे एक रेषीय असणारी नैक समान गती. नैक समान. आता नैक समान गती म्हणजे काय की ज्या गतीमध्ये वस्तू ही कालांतराने स्वतःची चाल बदलते व समान कालावधीत वेगवेगळे अंतर कापते, त्यास नैक समान गती असे म्हणतात. लक्षात घ्या की नैक समान गती म्हणजे की काही ठराविक कालांतराने स्वतःची चाल बदलणं, समान कालावधीमध्ये समान अंतर न कापणं, याला नैक समान गती असे म्हणायचं. आता उदाहरण घ्या नैक समान गतीचं. पहा, अकबरने कापलेलं अंतर किलोमीटरमध्ये. हे सर्व जे आहेत तर हे आहेत एक समान गतीची उदाहरणं. त्यानंतर हे पुढचं पहा, अंथनीने कापलेलं अंतर पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल अंथनीने कापलेलं अंतर. तर आता 5 ते 5.5 या अर्धा तासामध्ये अंथनीनं 14 किलोमीटर कापलेलं आहे. तर म्हणजे जवळजवळ ही सर्व उदाहरणे हे एक समान गतीची आहेत. त्यानंतर नैक समान गतीची उदाहरणं पहा की 5 ते 5.5 यामध्ये 20 किलोमीटर कापलेलं आहे, परंतु 5.5 ते 6 यामध्ये 10 किलोमीटर अंतर कापलेलं आहे. त्यानंतर 6 ते 6.5 यामध्ये फक्त 5 किलोमीटर अंतर कापलेलं, म्हणजे असं नैक समान गती म्हणायचं. लक्षात घ्या की नैक समान गती म्हणजे काय की समान कालावधीमध्ये आहे परंतु अंतर वेगवेगळं आहे. आता समान कालावधी म्हणजे अर्धा तासच आहे, परंतु समान या ठिकाणी समान अंतर हे कापलेलं नाही, त्याला म्हणायचं नैक समान गती. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, किंवा पुढचा घटक असा आहे की तो घटक आहे त्वरण. आता त्वरण म्हणजे नेमकं काय हे पाहूयात आपण. तर त्वरण थोडक्यामध्ये त्वरण म्हणजे वेग बदलातील असणारा दर. त्वरण म्हणजे काय, वेग बदलातील दर. समजा हे चित्र पहा, वेगातील बदल, चित्राचं उदाहरण घ्या. आता या ठिकाणी ह्या पन्हाळ्यावरून काय केलेलं आहे, बॉल सोडलेला आहे, म्हणजे इथं या ठिकाणी सुरुवातीला काय आहे, हे सुरुवातीचा वेग आहे. हा काय सुरुवातीचा वेग आहे, परंतु बॉल सोडल्यानंतर हा बॉल या ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणी काय असणार आहे, त्या बॉलचा अंतिम वेग असणार आहे. म्हणजे सुरुवातीचा वेग हा कसा आहे, 0 आहे. या बॉलचा सुरुवातीचा वेग कसा आहे, 0. ज्यावेळेस बॉल हातात आहे त्या बॉलनं कसल्याही प्रकारे गती घेतलेली नाही किंवा तो बॉल पन्हाळ्यावर सोडलेला नाही. मग सुरुवातीचा वेग हा 0 आहे, परंतु बॉल सोडल्यानंतर त्याचा वेग हा वाढत गेलेला आहे. म्हणजे त्वरण म्हणजे थोडक्यामध्ये लक्षात घ्या की वेग बदलामध्ये असणारा दर, त्याला म्हणायचं त्वरण. ॲक्सिलरेशन ए इज इक्वल टू अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले टी. वेग बदलातील दर काही कालावधीमध्ये एखाद्या वस्तूच्या वेगामध्ये होणारा बदल, आणि हे असणारं त्वरणाचं सूत्र आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी त्वरणाचं सूत्र दिलेलं आहे, वेगातील बदल भागिले काळ. त्वरण ए बरोबर अंतिम वेग सुरुवातीचा वेग भागिले काळ, म्हणून ए बरोबर व्ही मायनस यू भागिले टी हे त्वरणाचं सूत्र आहे, आणि हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्वरण हे नेहमी धनत्वरण, शून्य त्वरण आणि ऋण त्वरण असते. तर नेमकं धनत्वरण म्हणजे काय, ऋण त्वरण म्हणजे काय आणि शून्य त्वरण म्हणजे काय हे पाहूया. तर पहा, एखाद्या वस्तूचे धनत्वरण किंवा ऋण त्वरण हे असू शकते, म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो, वस्तूचा काय वेग वाढणं, म्हणजे त्या वस्तूचं त्वरण कसं असते, धनत्वरण असते. त्यानंतर येथे त्वरण वेगाच्या दिशेने असते, म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो त्यावेळेस कोणतं त्वरण असतं, ऋण त्वरण. आणि ज्यावेळेस वेगाच्या दिशेने किंवा एखादी वस्तू ही स्थिर असेल तर असं समजायचं की ती वस्तूचं त्वरण कसं असतं, 0 असतं. म्हणजे या ठिकाणी पहा की ज्यावेळेस एखाद्या वस्तूचा वेग वाढतो त्यावेळेस धनत्वरण असतं, एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो त्यावेळेस त्वरण 0 असतं, आणि वेग हा स्थिर असेल तर त्वरण हे 0 असते. अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण
गती म्हणजे काय, त्यानंतर चाल म्हणजे काय, वेग म्हणजे काय, अंतर म्हणजे काय, विस्थापन म्हणजे काय, त्याचबरोबर त्वरण, त्वरणाचे 3 प्रकार, एकरेषीय गती, नेक समान गती आणि त्वरणाचं असणारं सूत्र, धनत्वरण, ऋणत्वरण आणि शून्य त्वरण याचा अभ्यास केलेला आहे. सर्व विद्यार्थी मित्रांनी यासंबंधी अधिकाधिक माहिती जाणून घ्या. वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी या प्रत्येक शब्दाचा अर्थ माहिती करून घ्या, याच्या व्याख्या लिहून काढा. आणि जर यासंबंधी कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.